राम राम मंडळी. गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा 87वा भाग. आजच्या भागाचं शीर्षक दिलंय जाती अंताची अजात कथा. आपल्या सर्वांना कल्पना आहे की जाती व्यवस्था हे आपल्या समाजाचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे आणि समाजाच्या एकतेमध्ये गेली काही शेकडो वर्षांच्या इतिहासामध्ये या जाती व्यवस्थेने मोठा खोडा घातलेला आहे. जाती व्यवस्था निर्मूलनाचे अनेक प्रयत्न झाले. संतांनी जातीच्या पलीकडे जाऊन एकतेचा संदेश देण्याचं काम संतांनी केलं भक्ती मार्गाच्या माध्यमातून. अनेक थोर नेते आपण पाहिले, त्या प्रत्येकाने जाती संस्थेवरती काम केल्याचं आपल्याला दिसतं. महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, आम्ही ज्या संस्थेत शिकलो त्या संस्थेचे डॉक्टर वी तथा आप्पा पेंडसे असतील, या सर्वांनी आपल्या कामामध्ये जाती निर्मूलनाचं काम हे एक महत्त्वाचं काम म्हणून धरलेलं होतं. अनेक प्रयत्न जाती व्यवस्थेवरती झालेले होते. आजच्या काळात बघितलं तर सरकारसुद्धा आंतरजाती विवाहांना प्रोत्साहन देणं अशासारखे उपक्रम राबवतं. अशा सगळ्या प्रयत्नांमध्ये विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यात एक वेगळंच प्रकरण, एक वेगळीच घटना घडली. गणपती महाराज भभूतकर हे कीर्तनकार, कथाकार यांनी लोकांना एकत्र केलं आणि आपापल्या जाती टाकायला लावलं की आपली जात टाकून द्यायची आणि आपण अजात व्हायचं. जात नाही ती अजात. अशा पद्धतीनं त्यांनी मोठी चळवळ 1910च्या सुमारास चालवली. या चळवळीला खूप पाठिंबा मिळाला. अनेकांनी, हजारोंनी लोक त्यांचे अनुयायी झाले आणि या सर्व लोकांनी आपली मूळ जात टाकून दिली. आणि या अशा जात टाकून देणाऱ्यांमध्ये सर्व जातींचे लोक होते. मग गणपती महाराजांनी त्यांना प्रवृत्त अशा करता केलं की विठ्ठल मंदिर, पांडुरंगाचं मंदिर होतं, तिथे सर्वांना मुक्त प्रवेश, अशा प्रकारचं उपक्रम त्यांनी चालवले. घरनं शिधा शिजवून आणायचा आणि नंतर तो एकत्र करून सर्वांनी एकत्र खायचा, भक्षण करायचं, अशा पद्धतीचे उपक्रम त्यांनी चालवले आणि जाती जातींमधलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं 1910 साली झालं. त्यानंतर ती समुदाय वाढत गेला. अजात या पद्धतीचे लोक वाढत गेले. स्वातंत्र्यानंतर मात्र थोडे वेगळे प्रश्न निर्माण झाले. एकीकडे हा अतिशय स्तुत्य उपक्रम जाती निर्मूलनाचा, जाती अंताचा हा विदर्भामध्ये आकार घेत होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शासनाने मात्र धोरण असं स्वीकारलं की शासकीय सवलती ज्या आहेत त्या जातीनिहाय त्यांची योग्यता ठरवली गेली, अर्हता, एलिजिबिलिटी ठरवली गेली. त्यामुळे असं झालं की ज्यांनी जात टाकून दिलेली आहे त्यांना सरकारी कार्यालयात प्रश्न विचारला, तुमची जात कोणती? आमची जातच नाही, मग तुम्ही सवलत मिळायला पात्र नाही. अशा पद्धतीचे प्रश्न या समुदायासमोर यायला लागले. आणि मग आता एक उलटा ट्रेंड त्यांच्यामध्ये असा चालू झाला की आपली जी मूळ जात होती त्या जातीची कागदपत्र परत करून घ्या, म्हणजे शासकीय योजनांचे लाभ आपल्याला मिळतील. मला आपले माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचं एक भाषण यूट्यूबवरती आहे आणि त्यांनी असा मुद्दा मांडलेला आहे की सर्व पक्षांनी एकत्र येऊन असं ठरवलं पाहिजे की सवलती ज्या आहेत त्या जातवार किंवा धर्मवार न देता आर्थिक निकषांच्या आधारे दिल्या जाव्यात. समजा तशा पद्धतीचं धोरण सरकारने जर त्यावेळेला स्वीकारलं असतं तर ही जाती अंताची चळवळ कदाचित आणखीन फोफावली असती. त्यांना परत आपल्या जातींकडे जायची वेळ आली नसती. विचार करा, मोठा गहन प्रश्न आहे. अनेकांनी या प्रश्नावरती काम केलेलं आहे. गणपती महाराज भभूतकर यांनी अजात हा समुदाय स्थापन करून त्यांनी आपला वाटा उचललेला होता. सामाजिक कार्य करताना, या समाजात काम करताना जात मानायची नसते सामाजिक कार्यकर्त्यांनी, पण जात समजून न घेता काम करता येत नाही. त्यामुळे जात समजून घ्यायची, जाती व्यवस्था समजून घ्यायची, तिच्या निर्मूलनाकरता झालेले प्रयत्न समजून घ्यायचे, तर ह्या समाजामध्ये आपल्याला काम करता येतं. पण स्वतः मात्र कुठलीही जात मानायची नाही. हे धोरण सामाजिक कार्यकर्ता होण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.